मंडळी आजही बहुतेक लोक आपल्या कष्टानं कमवलेल्या पैशांचं संरक्षण करण्यासाठी बँक मुदत ठेवींवर म्हणजेच एफडी वरती अवलंबून असतात. पण सत्य हे आहे की एफडी वरील व्याजदर आता पूर्वीसारखे आकर्षक राहिले नाहीयेत. परिणामी अनेक लोक जास्त नफ्याच्या शोधात आपले पैसे जोखमीच्या मार्गांमध्ये गुंतवतात आणि 25 दिन में पैसा डबल यासारख्या फसव्या ऑफर्समध्ये अडकतात. आणि अशा लोकांसाठी आज मी अशा काही सरकारी योजना घेऊन आलोय ज्या केवळ बँक एफडी पेक्षा जास्त परतावाच देत नाहीयेत, तर तुमच्या पैशांसाठी 100% सुरक्षिततेची हमी देखील देतात. म्हणूनच तुम्ही कष्टानं कमवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अशा कोणत्या भन्नाट सरकारी योजना आहेत त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. म्हणजे आयुष्य जगताना आपण रोज कष्ट करतो, पैसे कमवतो, स्वप्न पाहतो, पण एक क्षण असा येतो जेव्हा मनात शांतपणे एक प्रश्न उभा राहतो, हे सगळं उद्यासाठी पुरेल का? कारण आजचा दिवस निभावणं वेगळं आणि उद्याची सुरक्षितता निर्माण करणं हे वेगळं. मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, स्वतःची निवृत्ती या सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू जवळ येत असतात आणि तेव्हा आपल्याला फक्त कमाई नाही तर सुरक्षित आणि शानपणाची गुंतवणूक हवी असते. अशा वेळी अनेक लोक शेअर मार्केटपासून थोडं दूर राहतात, कारण तिथं चढ उतार जास्त असतात. तर काही लोक एफडी वरती देखील अवलंबून असतात. पण बँक एफडी मधून मिळणारा परतावा खूप कमी असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त फायदा मिळत नाही. मग ते विश्वास ठेवतात तो सरकारच्या योजनांवरती, कारण इथे जोखीम कमी आणि विश्वास जास्त असतो. यासोबतच तुम्हाला असं सांगितलं की सरकारच्या अशा पण काही योजना आहेत जिथे तुम्हाला सुरक्षिततेसोबत एफडी पेक्षा जास्त परतावा देखील मिळतो. यातली पहिली योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. म्हणजे प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक स्वप्न असतं, आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल असावं, तिच्या शिक्षणात कोणतीच कमतरता नको आणि तिच्या आयुष्यातील मोठ्या टप्प्यांवर पैशांची अडचण कधीच येऊ नये. हाच विचार लक्षात घेऊन सरकारनं सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे, जी बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. या योजनेत पालक आपल्या 10 वर्षाखालील मुलीच्या नावानं खातं उघडू शकतात. सुरुवात खूप मोठ्या रकमेने करायची गरज नाही. वर्षाला फक्त 250 पासून गुंतवणूक सुरू करता येते आणि जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत रक्कम जमा करता येते. हळूहळू वर्षागणिक ही छोटी बचत मोठ्या निधीत रूपांतरित होते. या योजनेचं सगळ्यात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे तिचा व्याजदर. सध्या सुमारे 8.20% चक्रवाढ व्याज मिळतं, जे इतर अनेक सुरक्षित पर्यायांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं वेळ जसा पुढे जातो तसा तुमचा पैसा वेगाने वाढत जातो आणि मुलीच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक आधार तयार होतो. ही योजना दीर्घकालीन आहे. खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी ते परिपक्व होतं. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी ही रक्कम वापरता येते. म्हणजेच तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यांवर ही योजना तुमच्या पाठीशी उभी राहते. यासोबतच कर सवलतीचा मोठा फायदा देखील मिळतो. कलम 80C अंतर्गत गुंतवलेली रक्कम करमुक्त असते आणि शेवटी मिळणारी संपूर्ण रक्कमही टॅक्स फ्री असते. म्हणजेच तुम्ही केलेली बचत पूर्णपणे तुमच्या मुलीसाठीच राहते, कोणताही कराचा बोजा नसताना. मंडळी, यातली दुसरी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. आयुष्यभर कष्ट करून जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा माणूस निवृत्तीच्या टप्प्यावर येतो तेव्हा त्याला एकच गोष्ट हवी असते, मनःशांती. आता पुढचं आयुष्य शांतपणे जगता यावं आणि दर महिन्याला किंवा ठराविक काळानं नियमित पैसे मिळत राहावेत, हीच खरी गरज असते. आणि याच गरजेचा विचार करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना तयार करण्यात आलेली आहे. 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक या योजनेत सहज गुंतवणूक करू शकतात. काही विशेष अटींसह 55 वर्षानंतर स्वेच्छ निवृत्ती घेतलेले कर्मचारी यासाठी पात्र ठरतात. म्हणजेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांसाठी ही योजना उपयोगी ठरते. या योजनेत तुम्ही अगदी 1000 पासून गुंतवणूक करू शकता आणि जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत रक्कम ठेवू शकता. पण खरी मजा इथे सुरू होते. सध्या सुमारे 8.20% वार्षिक व्याज मिळतं आणि तेही दर 3 महिन्यांनी थेट तुमच्या खात्यात जमा होतं. म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला एक प्रकारचं नियमित उत्पन्न मिळत राहतं, ज्यामुळे रोजच्या खर्चासाठी किंवा छोट्या मोठ्या गरजांसाठी कोणतीही धावपळ करावी लागत नाही. या योजनेची मुदत 5 वर्षांची असते आणि गरज वाटली तर ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्याची सोय आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या गरजेनुसार ती चालू ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पूर्णपणे सरकारी हमी असलेली योजना आहे. त्यामुळं तुमचे गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात, कोणतीही जोखीम नसताना. म्हणजे आता पुढची योजना आहे आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स. काही लोक असतात जे म्हणतात आपले पैसे सुरक्षितही राहायला हवेत, पण त्यावर थोडा जास्त परतावाही मिळाला पाहिजे. एफडी सुरक्षित असते, पण परतावा कधी कधी अपेक्षेपेक्षा कमी वाटतो आणि नेमकं अशाच लोकांसाठी आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स म्हणजेच एक स्मार्ट पर्याय ठरतो. या बॉन्ड्सची खास गोष्ट म्हणजे त्यांचा व्याजदर फिक्स नसतो, तो फ्लोटिंग असतो. म्हणजेच दर 6 महिन्यांनी तो बदलू शकतो. साधारणपणे हा दर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पेक्षा थोडा जास्त, जवळपास 0.35% अधिक ठेवला जातो. त्यामुळं बाजारात बदल झाले, व्याजदर वाढले तर त्याचा फायदा तुम्हालाही मिळू शकतो. सध्या हा दर साधारण 8.5% आसपास सुरू होतो, जो एफडी पेक्षा थोडा आकर्षक वाटतो. या योजनेत गुंतवणूक करायला फार मोठी रक्कम लागते असं नाही. तुम्ही अगदी 1000 पासून सुरुवात करू शकता
आणि खास गोष्ट म्हणजे इथे कमाल मर्यादा नाही, म्हणजेच ज्यांच्याकडे जास्त रक्कम आहे ते निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतात. या बॉन्ड्सची मुदत 7 वर्षांची असते, म्हणजेच ही एक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक आहे, जिथं तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवून त्यावर स्थिर आणि चांगला परतावा मिळू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, हे आरबीआय कडून येत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका राहत नाही. खरेदी अगदी सोपी आहे. तुम्ही आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलवरून किंवा अधिकृत बँकांमार्फत हे बॉन्ड सहज घेऊ शकता, म्हणजेच कोणत्याही एजंटशिवाय तुम्ही थेट गुंतवणूक करू शकता. यासोबतच पुढची योजना आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली योजना. म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली ही अशी योजना आहे जी तुमच्या निवृत्तीनंतरचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. आज तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करता आणि ती रक्कम बॉन्ड्स आणि इक्विटीमध्ये गुंतवली जाते. त्यामुळं दीर्घकाळात साधारण 8% ते 10% पर्यंत परतावा मिळू शकतो. 18 ते 70 वर्षांपर्यंत कोणताही भारतीय नागरिक यात सहभागी होऊ शकतो. त्यामुळं नोकरी करणारे असो किंवा व्यवसाय करणारे, सगळ्यांसाठी ही योजना खुली आहे. या योजनेअंतर्गत कर सवलतीचाही मोठा फायदा मिळतो. कलम 80C व्यतिरिक्त 80CCD अंतर्गत अतिरिक्त 50,000 डिडक्शन मिळतं. निवृत्तीच्या वेळी म्हणजेच 60व्या वर्षी एकूण जमा रकमेपैकी 60% रक्कम तुम्ही एकदम काढू शकता आणि ती पूर्णपणे टॅक्स फ्री असते. उरलेल्या 40% रकमेतून तुम्हाला दरमहा पेन्शन मिळत राहतं. पुढची योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. म्हणजे जर तुम्हाला अशी गुंतवणूक हवी असेल जी पूर्णपणे सुरक्षित आहे, सोपी आहे आणि तरीही चांगला परतावा देते, तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर सरकारची पूर्ण हमी असते. त्यामुळं तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतात. सध्या या योजनेवर साधारणतः 7.70% वार्षिक व्याज मिळतं. हे व्याज दरवर्षी वेगळं मिळत नाही, तर पुन्हा गुंतवलं जातं, म्हणजेच ते रिइन्व्हेस्ट होतं आणि 5 वर्षांनी एकत्रित रक्कम म्हणून परत मिळतं, म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. तुम्ही अगदी 1,000 पासून गुंतवणूक करू शकता आणि कमाल मर्यादा नसल्यामुळं हवी तितकी रक्कम यामध्ये टाकू शकता. मात्र या योजनेची मुदत 5 वर्षांची निश्चित असते आणि त्याआधी पैसे काढताना काही नियम लागू होतात. कर सवलतीच्या दृष्टीनं NSC फायदेशीर आहे. आयकर कलम 80C अंतर्गत तुम्ही 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स डिडक्शन घेऊ शकता. तर पुढची योजना आहे सार्वजनिक भविष्य निधी योजना. म्हणजे जर तुम्हाला दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि खात्रीशीर वाढ हवी असेल तर सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच PPF ही योजना खूपच दमदार पर्याय ठरते. हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा SBI, HDFC, ICICI सारख्या अधिकृत बँकेत सहज उघडू शकता. सध्या यावर सुमारे 7.10% वार्षिक व्याज मिळतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढतं. त्यामुळं वर्षानुवर्षे तुमची छोटी गुंतवणूकही मोठ्या रकमेत रूपांतरित होते. या योजनेत तुम्ही वर्षाला किमान 500 पासून सुरुवात करू शकता आणि जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही योजना थोडी लांब पल्ल्याची आहे. मूळ कालावधी 15 वर्षांचा असतो, पण इथंच तिची खासियत आहे. 15 वर्षानंतरही तुम्ही हे खाते 5-5 वर्षांच्या गटात पुढे वाढवत राहू शकता, म्हणजेच दीर्घकाळ वेल्थ तयार करण्यासाठी ही खूप उपयोगी ठरते. आणि कर सवलतीबाबत तर PPF एकदम फुल पॅकेज आहे. आता शेवटी शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडेल अशी एक योजना आहे, ती म्हणजे किसान विकास पत्र योजना. म्हणजे काही लोकांना गुंतवणुकीत फार क्लिष्टपणा नको असतो. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, मी जितके पैसे टाकलेत ते ठराविक काळात नक्कीच दुप्पट झाले पाहिजेत. आणि नेमकं याच विचारासाठी किसान विकास पत्र म्हणजेच KVP ही योजना ओळखली जाते. या योजनेचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे पैसे दुप्पट होण्याची खात्री. सध्याच्या नियमानुसार तुम्ही गुंतवलेली रक्कम साधारणतः 115 महिन्यात म्हणजे जवळपास 9 वर्षे 7 महिन्यात दुप्पट होते. त्यामुळं ज्यांना निश्चित आणि स्पष्ट लक्ष हवं असतं त्यांच्यासाठी ही योजना खूप योग्य ठरते. यावर सध्या सुमारे 7.5 वार्षिक व्याज मिळतं आणि तेही चक्रवाढ पद्धतीनं. त्यामुळं वेळेनुसार तुमचे पैसे स्थिरपणे वाढत जातात. गुंतवणुकीची सुरुवात अगदी 1,000 पासून करता येते आणि कमाल मर्यादा नसल्यामुळं तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही रक्कम यामध्ये गुंतवू शकता. या योजनेत कोणताही सज्ञान नागरिक स्वतःच्या नावे किंवा मुलांच्या नावे खाते उघडू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये ट्रस्टलाही या गुंतवणूक करता येते. आणखी एक सोयीची गोष्ट म्हणजे KVP प्रमाणपत्र तुम्ही सहज एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे किंवा एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्यात हस्तांतरित करू शकता. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे तो योग्य ठिकाणी आणि सुरक्षितपणे गुंतवणं. आजच्या काळात लवकर पैसे दुप्पट अशा गोड बोलणाऱ्या ऑफर्स खूप आहेत, पण त्यामागे धोका देखील तितकाच मोठा असतो. सरकारी योजना मात्र थोडा वेळ घेतात, पण त्या तुम्हाला निश्चितता आणि सुरक्षितता देतात. FD पेक्षा थोडा जास्त परतावा आणि त्यासोबतच 100% सुरक्षिततेची हमी हीच त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. आणि अजून कोणत्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.